ही माझी फ्रेंड आहे आम्रपाली, हा तिचा भाऊ आहे. आणि इथे हे छोटंसं बाळ आहे, त्याचं मी तोंड नाही दाखवू शकत सध्या, पण इथे ती झोपली आहे. बाबू इथे गाईज ना फिरतोय सगळीकडे, आमच्या सोबत येत नाही. म्हणून मी विचार केला की आता आम्ही हा ये लप लवकर लप. मी त्याच्या मागे पण त्याला माहित नाही. जी मटण थाळी आलेली आहे, मराठी कट्टा स्पेशल मटण थाळी आहे ही. आणि दिसायला तर खूपच भारी वाटते. टेस्टला बघू आपण कशी आहे ती. तर गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग. बरेच दिवसांनी मी आज ब्लॉग काढते आणि सध्या मी खरी गार्डनमध्ये एक्सरसाइज आणि वॉकिंग करायला आले होते. तर लास्ट वीक खूप बिझी शेड्यूलमध्ये केलं, त्याच्यामुळे काही मी शूटच नाही केलं. पण आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि सो विचार केला चला ब्लॉग शूट करूया. कुठे जाणार तर नाही आहे, कारण की सागर चाललं आहे ऑफिसला. आणि मग लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गुड न्यूज आहे, माझी बेस्ट फ्रेंड आम्रपाली तिची डिलेवरी होणार आहे. सो फायनली तिला मुलगी झालेली आहे, तिची डिलिव्हरी झालेली आहे. तर तिला पण आपण लवकरच भेटू. तर येस, आजच्या डेला सुरुवात झाली आहे. तर कसा जातो आजचा व्हॅलेंटाईन डेचा दिवस. आता सागर तर ऑफिसला तर ऑब्वियसली घरीच जाणार आहे, बट बघू इव्हिनिंगला काय प्लॅन झाला तर नक्कीच तुमच्यावर शेअर करू. सध्या मी एक्सरसाइज आणि वॉकिंग करून बसली आहे. तर मग आज जे जे काही होईल ते तुमच्यासोबत मी शेअर केलं ब्लॉगमध्ये. तर तुम्ही कंटिन्यू राहा. तर आपण आता घरी गेल्यावर कंटिन्यू करूया. तर काही झाले मी घरी आणि फ्रेशअप वगैरे झाले आणि आता नाश्ता करते. चपाती बनवली आहे, ती शेपूची भाजी. सागर बाहेर नाश्ता करतो आहे आणि आता मी पण मला वाढून घेते. आणि आमचे जे साहेब आहेत जे नेहमी लेट होतात ते आज लवकर उठले. का बरं तुम्ही तू लवकर उठला का? ते का लवकर उठले सगळं? का लवकर उठला? हा काय सुचत नाही त्याला काय बोलायचं. तर मी नाश्ता करून घेते आणि सागरला पण भेटवते तुम्हाला. तर बाहेर नाश्ता करते. आज व्हॅलेंटाईन डे, बट आम्हाला काही कुठे जायला भेटत नाही आहे बिकॉज मला ऑफिसचं काम आहे. सो देन मी तिकडे जाणार आहे. बघू संध्याकाळी काय झालं तर डेफिनेटली करू आम्ही. सो त्यानंतर तुमच्याबरोबर त्याचं शेअर करू. काय म्हणतेस? ठीक आहे, आता मी निघतो. भेटू आपण संध्याकाळी. तर काही सागर आता गेलेला आहे ऑफिसला आणि माझं पण आता नाश्ता वगैरे करून झाला आहे. तर आता इथे बाबूसाठी भाजी चपाती घेतली. आता त्याला मी भरून घेते आणि छोटं छोटं घास त्याला आपण भरवणार आहोत. इथे शेपूची भाजी घेतली. ओ दे चाव. तर त्याने आता हल्ली चालू केलेलं आहे भाजी चपाती खायला. त्याला मी थोडं थोडं भरवते, म्हणजे कसं पुढे जाऊन तो नाटकी नाही करणार खाण्यासाठी. सो बघू आता. ह्याचं सगळं आवडून मला घ्यायचं आहे. आणि जसं की मी लास्ट टाइम ना मेन्स डेला केलं होतं, सागरसाठी काहीतरी छोटंसं गिफ्ट ऑर्डर केलं होतं, तसंच मी आता पण करायचा विचार करते व्हॅलेंटाईन डेचा. मी आहे ना त्याला लग्नाआधी असं काहीतरी बनवून द्यायची माझ्या हाताने, पण आता वेळ नाही भेटत आहे. सो मग काहीतरी आपण बघूया. तर मी काय करेल ते मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. काय सेनू भरू? ते संपलं तोंडातलं. ओके धर. व्हेरी गुड. चला आता मी बाबूला आता भरून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करूया. The next day. तर गाईज मी डायरेक्टली आता नेक्स्ट डे कंटिन्यू करते तुमच्यासोबत. तर कालचा जो व्हॅलेंटाईन डे होता त्या व्हॅलेंटाईन डेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मेन्स डेला जसं ऑर्डर केलं होतं तसं मी त्या सागरसाठी काहीतरी मागवेल म्हणून. आणि हे बघितलं बाबू बघा की किती किती तयार झाला. तर मग मी त्यासाठी एक रोज मागवलं आणि एक मस्तपैकी सिल्क मागवली आणि त्याने पण तेच घेऊन आला. सो आम्ही एकमेकांना ते दिलं. सो झालं छोटंसं सेलिब्रेशन. हो तुला दाखवू? हां मग तू क्यूट दिसतोय बघा. आता सोनू किती क्यूट दिसते. कॅप घातली आहे, गॉगल घातलाय है ना. तर असं सेलिब्रेशन केलं आम्ही आणि खूप छान झालं. तर आता आम्ही निघालेलो आहोत. जसं मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आम्रपालीला मुलगी झाली. सो आम्ही तिला भेटायला जायचं म्हणून गेलो होतं. तर आता आम्ही तिकडे चाललो आहोत भेटायला.
मग तिला भेटून मग पुढे पण काहीतरी प्लॅन आहे ते तुम्हाला कळेलच. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मी इथे तयार झाले, सागर पण आतमध्ये तयार होतो. तर आपण आता निघूया आणि मग निघाल्यानंतर मी कंटिन्यू करेन. A few moments later. निघालो आता आम्ही आणि बाबू इथे बसलाय, जो झोपलाय हे बघा. सनू उठला की झोपलाय? सागर इथे आहे. आता 15-20 मिनटाचा टाईम दाखवत आहे मॅपमध्ये. तर 15-20 मिनटामध्ये पोहोचूच आपण तिच्याकडे. तर आणि होपसो इथे ट्रॅफिक पण नाही आहे. सो चला, तर आता तिथे गेल्यानंतरला भेटूयात आपण. A few moments later. ये व्हिडिओ काढते. ये व्हिडिओ तुझा येतो ना व्हिडिओमध्ये. ये सनू. हां बा, ये व्हिडिओमध्ये घेते. ये हे बघ मम्मा व्हिडिओ काढते. ये ना सनू, ये ना. अवीर कम यार. अवीर लाजतो इथे, बाबूला बघायला येत नाहीये. अवीर ये. अवीर ये कम यार. अरे तुझ्या मम्मीला ती सून म्हणून पाहिजे. बघ ना. हे बघा, ही माझी फ्रेंड आहे आम्रपाली. हा तिचा भाऊ आहे. आणि इथे हे छोटंसं बाळ आहे, त्याचं मी तोंड नाही दाखवू शकत सध्या, पण इथे ती झोपली आहे. आणि इथे अवीर बघा यायनाच झालाय. अवीर ये ना, ये लवकर ये. आणि इथे मी बसली आहे. आणि आज आम्रपालीचा बड्डे आहे, जे मी लक्षातच नाही ठेवलेलं. मी पूर्णपणे विसरून गेले होते. अवीर ये. अवीर ये, व्हिडिओमध्ये घेते. ये लवकर ये. हे बघ व्हिडिओ आहे बघ. हे बघ व्हिडिओ काढते मम्मा. सोनू ये ना. त्याला आता असं झालंय ना, काय करून काय रे. अजून थोडं हे होईल. मग कसं वाटतंय तुला बाळाला हातात घेऊन? आपल्या बाबूची आठवण आली का त्या लहानपणीची? त्याला घेत होतं तेव्हा. काय काय आलं सोने? काय आलं? तुझा व्हिडिओ काढते. बोल आता, काय बोलतोस? हा बोल ना. बाबू कसं वाटलं? सोनू तुला बाबू कसं वाटलं? सोनू क्युटी क्युटी आहे ना? इकडे बघ, क्युटी क्युटी आहे ना? बोल हा. 1 hour later. आम्रपालीला भेटून आम्ही आलेलो आहोत कॅपिटल मॉलमध्ये. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दिसत असेल. बाबू इथे बसला आहे. सोनू हाय कर. तर आता मी इथे मॉलमध्ये आलेलो आहोत, कारण की ना काल कुठे जायला नाही भेटलं, कारण सागरच लेट आला. सो आता आम्ही मस्त रिलॅक्स झालो आहे. हो, आणि आता ऑर्डर पण दिलेला आहे. तर ते त्याचा सागर घ्यायला गेला आहे. तर बघू आता अजून कसा टाईम स्पेंड होतो आहे ते. काय झालं? पप्पा कुठे आहे? सोनू वेरीज पप्पा. इकडे बघ, इथे बघ, तू आहे ना. पप्पा इथं थांब. तर आता सागर गेला ऑर्डर आणायला. तर मग आम्ही जे ऑर्डर केलं तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि भरपूर महिन्याने आलो आम्ही आज इथे मॉलमध्ये. सो थोडंसं रिलीफ वाटतंय, छान वाटतंय. सागर आलं आहे आमचं घेऊन. KFCचं मागवलं आहे आम्ही. इथे ना नवीन मील आलं आहे KFCचं. सो ह्याच्यामध्ये ना एक बर्गर येतो, फ्रेंच फ्राईज आणि कोक. काय माहिती बघ. आणि आम्ही मोमोज पण मागवलेत. आणि हे फ्रेंच फ्राईज बाबूला खूप आवडतात. दर हां सोनू तुला आवडता? तू कसं लागता पिलू? किती किती लागतं ना. सागर तिथे गेला आहे वाव मोमोजमध्ये. मला पण आता जाम भूक लागली आहे. हे मोमोज आलेत आमचे. आणि हे ना आम्ही पहिल्यांदाच मागवले, तर माहिती नाही कसं लागतं ते. तर सागर आता ट्राय करेल. मग बाळा खाऊन. चांगलं आहे. अगं बोलतो मला पण. हे की फ्राईज. ते बाबूला तार लागली आहे, तर पूजा करते जरा. हे बघा.
पाव आवाज जास्त आहे, त्यापेक्षा फक्त येतात. हे खाऊन बघू माझं तर संपलं तुझं आहे. एक खा खा मागेल टेस्ट आहे का चिकन दाबेला खूप आवडलं होतं म्हणून त्याच्यासाठी ना हे पॉपकॉर्न घेतलेत. ते बघा किती आवडीने खाते. अविर चाव चाव परत. हाय हॅलो हॅलो. आम्ही टाइम झोन मध्ये आलोय. इथे बाबू बघा. अवीन तबडक तबडक गड बा गड्यावर बसले लाड बा लाडवाचं लाड करत आजी आजोबा मावशात. तुला मजा येत आहे का? जसं आहे याचं अजून खाणंच चाललं. अर्धवट खाल्लं, अर्धवट मी याच्यात घेतला. आहोत सायकलने आणि आता आम्ही अर्धवट खाल्लं. चालतंय बघा कसं. पीस त्या तोंडात टाक. हातात त्या तोंडात टाक. तोंडात टाक त्याच्या. अरे तू गाडी झालं तो गाडी चालव गाडी गाडी एन्जॉय करतो तो. चालो या. बाबू इथे काहीच ना फिरतोय सगळीकडे, आमच्या सोबत येत नाही. म्हणून मी विचार केला की आता आम्ही हा ये लप लवकर लप. हा ये लप ना. ते बघा तो बघा गेला. तिथे दिसतंय का तुम्हाला? तिथे उभा आहे तो. एक मिनिट. हे बघा इथे उभा आहे. आम्ही इथे लपलोय. आम्हाला शोधायलाच गेला. रडतोय. मी त्याच्या मागे पण त्याला माहित नाही. त्याच्या मागे पण त्याला माहित नाही. त्याला माहिती नाही. त्याला अजून पण बघितलं नाही त्याने.
कुठे गेलती? ये हागी कर. अवीर हागी कर. ये हागी कर. मामाला हागी कर. मामाला शोधत होता ना. बा हागी कर. ये हागी कर. ये कुठे गेला होता सोनू? कसा शोधत होता आपल्याला तो? चल हात पकड बाजाचा हात पकडत. अभि चाल. बघा हे पोरगा बघा चालायचं नावच घेत नाही. बाय चल बाय. आम्ही चाललो. बघा आम्ही गेलो तरी पण तिथेच उभा आहे तो. चल. काय चाललंय? हे पोरगा बघा कसं नाचवायला लागलं त्याला. हा बघ. माझं शोनाचं ना आगोपणा करता. आई शपथ आम्हाला मॅगडी नाही भेटली म्हणून आम्ही इथे डॉमिनोज मध्ये आलो. बाळा मला असं वाटतं खूप लेट लागेल. इथे उशीर होईल बाळा. मला असं वाटतं इथे खूप उशीर होईल बाळा. उशीर होईल. पुप 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 पुप. गाडीत बसवलंय सना. सनू इथे बा. सनू ए सनू. आला बघा. आम्ही ना फिरून थकलो आणि आता जस्ट बसलोय. ही पोरगं काय थकाना झालंय बघा. अवीर तू थकत नाहीये. तर आता आम्ही निघतोय आणि आता काय करायचं? आता जेवणार आम्ही आणि मग आम्ही घरी जाणार. तर डिनरला आम्ही कुठे जातोय काय खातोय ते पण तुम्हाला शेअर करेन मी. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आणि ह्या पोराचं बघा काय चाललंय ते बघा. अय्या सोनू काय येतंय? सोनू काय आहे? सोनू काय येते? तर गाईज आम्ही आलो होतो आमच्या विरारमध्ये आणि विरारमध्ये आलो आहोत. मराठी कट्टा रेस्टॉरंट आहे. फाइंड आउट केलं आम्ही. तर रिव्ह्यू पण बऱ्यापैकी चांगले आहेत. सो विचार केला की तिकडचा फूड आज टेस्ट करूया. सो आम्ही आता तिथे चाललो आहे. मराठी कट्टा जिथे आता आम्ही चाललो आहे. आलो आहोत हॉटेलच्या आतमध्ये आणि आम्ही बसलो. बाबू झोपला होता जो आता उठलाय. आणि हे बघा त्याने काय केलं उठून. पाणी सगळं सांडवलं आणि ह्याची केस बघा कशी कुरली झाली. टोपी घालून. सोनू हे काय झालं तुझ्या केसाचं? शॉक लागल्यासारखं. अवीर हे काय झालं केसांचं? आणि हे बघा ह्याची केस कुरली झाली टोपी घालून आणि ह्याची केस बघा कशी झाली हेल्मेट घालून पूर्ण चपट. नको करूच तू नाही होणार आहेत ते. जी मटण थाळी आलेली आहे. मराठी कट्टा स्पेशल मटण थाळी आहे ही आणि दिसायला तर खूपच भारी वाटते. टेस्टला बघू आपण कशी येते. तर आता सगळ्यात पहिला ना मी टेस्ट करणार आहे. स्वतः इथं पूजा टेस्ट करते. इथे हा रस्सा आहे मटणाचा. ही अंडी आहे आणि हे एगचा रस्सा आहे. तर मी पहिला हे टेस्ट करते. अंडी आहे.
एकदा ट्रायच करून बघू. तू करणार आहेस काय? मी ट्राय करतेच आहे हां. छान आहे. स्वतः पण खायला आता. A few hours later. निघालो आम्ही आता डिनर वगैरे करून. तर आहे ना मराठी कट्टामध्ये आम्ही गेलो होतो तर आम्ही तिथे ना मटन थाळी ऑर्डर केली होती. तर हॉनेस्टली जर असं 1 मिनिट मी दिसत नाही आहे हां रिव्ह्यू द्यायचं झालं तर मग ओके ओके होता आहे ना मला. ओके ओके होता म्हणजे ठीक होती म्हणजे थाळी एवढं असं काय वाव नव्हतं. असं म्हणून आम्ही पहिला ठरवलं होतं की आम्ही कुठे पण नवीन जातो ना तर फक्त एकच डिश ऑर्डर करतो. सो त्याच्यामुळे आम्ही एक डिश ऑर्डर केली ती पण ओके होती. काय आलं काढू हां सो ठीक आहे. तर एकच आम्ही ऑर्डर केली ती ओके होती म्हणजे एवढं काही वाव नव्हतं. जर रेटिंग द्यायचं असेल तर मी 10/7 देईल. 10/10 ऑब्व्हियसली नव्हतं तिथे. ठीक आहे. सो येस तर आम्ही असा डे असा स्पेंड केला. आम्ही काल आमचा व्हॅलेंटाईन डेचा जो दिवस होता तो आम्ही आज स्पेंड केला मस्त. आम्ही तिघं पण फॅमिली गेलो आणि आम्रपालीला पण भेटून आलो. बेबीला भेटून आलो. हां बाबू पण येते बघा. बाबू पण बोलतो मला दाखवा ना. तो येस तर ओव्हरऑल होता हा आजचा आपला ब्लॉग. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करत आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय टेक केअर. बाय बाय.